कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही पिवळी फुलं ना लई झाक दिसतायत। मी काय म्हणती मावशे, काय ग? काय? अहो मी तुम्हाला मावशे म्हणले तर तुम्ही ओ म्हणलात की। आपण आता इथे दोघीच जणी आहोत ना, मलाच मावशी म्हणली असेल म्हणून हो दिली। बोल काय? अहो मी नाही का ते काल भेटून आले कुणाला? अक्षदाला। मग अहो पार येडी झाली होती। होईल बरी। नाही मला नाही वाटत तसं। असं का म्हणतेस? अहो ती आधीच सरकलेली आणि आता तो पूर्णच कामातनं गेले। असं बोलू नये। एक सांगू काय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहित नाही म्हणताना बोल। अधिपती संकट आधी माझं लगीन ठरलं होतं। म्हणजे मावशीनच ठरवलेलं लगीन। आणि आता जर ही खपली तर माझा नंबर लागेल ना? सांगा की लागेल ना माझा नंबर? मी काय सांगणार? हे अधिपतीच सांगू शकेल। पण मला काय वाटतं ना का अक्षदा काय आता परत घरी येत नाही। ती नाही का त्या हॉस्पिटलमधनं मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाईल आणि मग तिथंच म्हातारी होईल। असं बोलू नये। वास्तू तथास्तू म्हणते। हो हे बी मावशी। करू दुसऱ्या हातावर वार करू हा कुठे चाललास? हा कुठे चाललास? अहो काय मजाक बिजाक लावला की काय? जीव जाईल ना माझा। अरे जीव कसा जाईल? तू तर जेल मध्ये आहेस ना? नाही. जेल मध्ये आहेस ना तू? जीव कसा जाईल तुझा? जीव कसा जाईल मला बघू दे ना। माझ्या मनात येणाऱ्या बजरंगचा जीव कसा जातोय बघू दे मला। अहो काय 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 फालतूगिरी लावली? जाऊ दे मला। कुठे जायचंय? कुठे जायचंय? अरे आता तरी एका हातावर वार झालाय ना, एकाच हातावर वार झालाय। मला दुसरा हात बघू दे. हे बघा टीचर मॅडम, हे बघा मी तुमची आहे बघ, मी माफी मागतो। अहो पण टीचर मॅडम असं तुम्ही डोसक्यावर पडल्यासारखे का वागताय? म्हणजे डोक्यात काही केमिकल लॉच्या वगैरे झालाय का? काही वायरी वगैरे तुटल्यात का मेंदू मधल्या? म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे? अहो मॅडम म्हणजे तुम्ही एकदम असं येड्यासारखं करावं, बिथरल्यासारखं करावं यासाठी मी लय 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 कुटाने केले। कारण माझं मेन हेतूच तो होता। तुम्ही पार सगळ्यांना भुमलून सांगत होत्या समजा बजरंगीने केलंय, पण कोणी तुमचं ऐकलं नाही। तुम्हाला पार येड्यात काढलं आणि इथंच माझा हेतू साध्य झाला टीचर मॅडम। खरं सांगू का, तुम्ही मला जेलात टाकलं ना त्याचा बदला घ्यायचा होता मला। म्हणून तुम्ही रस्त्यावर येड्यासारखं फिरत राहावं हेच मला पाहिजे होतं। त्याच वेळी माझा बदला पूर्ण होणार होता। लय दिवसापासून वाट बघत होतो या दिवसाची। तुम्हाला बरबाद करायचा प्लॅन होता माझा, पण माझा प्लॅन माझ्यावरच उलटला। तुम्ही खरंच येड्यासारखं करायला लागलं, माझ्या हातावर वार केलं। जाऊ दे मला। कुठे चाललास? कुठे चाललास? घाई आहे तुला? अजून एकदा करू दे ना वार। करू दे अजून एकदा वार। तुम्हाला माझा हात म्हणजे काय सफरचंद वाटला की काय? तुम्ही पार येड्या झाल्यात टीचर मॅडम, पार येड्या झाल्यात। मी फक्त बोलतोय, तुम्ही पार हिंसा करायला निघाले की माझा हात पर। ओ सॉरी खूप लागलं का? खूप लागलं? मला फक्त बघायचं होतं की मनात असणाऱ्या माणसांना सुद्धा रक्त येतं का? येतं की? छान येतं, छान लालभडक येतं रक्त। बघू अजून एकदा बघू। हॅलो, ओ सिस्टर, अहो सिस्टर कुठे आहे तुम्ही? इकडे आहे तुम्ही पटकन। अहो मी इथे त्या हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर। अहो म्हणजे ते
ते लिहिले ना इंटरेस्टेड आहे मी. एक मिनिट काय, हा प्रवेश प्रतिबंधित, तिथे आहे मी, या लवकर. का आलो म्हणजे? अहो तुम्हीच मला का, तुम्ही या लवकर. हा आवरलं काय तुमचं? हो ही बोल ना, काही काम होतं का? हा नाही, तेच आवरलं काय तेच विचारायला आलो होतो. झालंय आता खाली आरतीचं सगळी तयारी वगैरे झालेली. चला. चंचला तू हो पुढे, आवर सगळं, तोपर्यंत मी आलेच. वे थँक्यू, तुझ्यामुळे हे शक्य झालंय. नाही, मास्तरीनबाईंना आता घरला घेऊन येणार आहे मी. पण तिची ट्रीटमेंट? नाही नाही, मला नाही वाटत आता काय उपचाराची गरज आहे. आता घरलाच घेऊन येऊया, बस झाला आता. ठीक आहे, तू डॉक्टरांशी काय ते बोल आणि मग निर्णय घे. नाही नाही, माझा निर्णय झालाय. पण आजच्या दिवशी तिला असं घरी आणणं योग्य ठरेल का? नाही ना, म्हणून म्हणते थोडा धीर धर. चेक करताय का खरोखर आलोय की नाही ते बघायला? खोटं वाटतं तर चिमटा घेऊन बघा, नाही तर छडी मारा. अरे मी क्युरिओसिटी म्हणून विचारलं, हे सगळं तू कसं मॅनेज केलंस? डोकं चालवलं, पण हे एकट्याचं काम नाहीये. पण तुला कोण मदत करणार? बोने करू दुसऱ्या हातावर वार करू? म्हणजे तुम्ही एकदम असं येड्यासारखं करावं, बिथरल्यासारखं करावं, यासाठी मी लय 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 कुटाने केले. हा पुरावा पुरेसा आहे. ट्रिंग टिश टिक टिक. काय लिहिलं रे? ओ मॅडम, काय लिहिलं होय? तुम्ही काय करता इथं? आणि हे एवढं रक्त कुठे पडला बिडला होतात का? म्या नाही पडलोय, ती टीचर मॅडम पडलीये डोसक्यावर. तिने वार केलाय, येडी झालीये पार ती बाई. हे बघा 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 कसा वार केलाय. तिथनं पळालो नसतो ना तर डायरेक्ट इथं 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 डायरेक्ट फुलटू मर्डरच झाली असती माझी. बजरंग आणि इथे तो जेलमध्ये नाही, बाहेर आहे. अहो पण तुम्ही इथं काय करताय? म्हणजे तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये का आलात? कशाला आलो म्हणजे? अहो तुम्हीच बोलावलं ना मला. मी? तर तुम्ही पण डोक्यावर पडले का? मी कधी बोलवलं? अयो, नक्की कोण डोक्यावर पडले? हो मॅडम, तुम्ही पण काय टीचर मॅडम बरोबर राहून डोक्यावर पडलात की काय? ए, माझ्याशी नीट बोलायचा. अक्कल शून्य माणूस, सांगितलेला काय कळत नाही आणि उलट माझ्यावरतीच बोलताय. कोणाची अक्कल काढता हो तुम्ही? तुझी आणि अजून कोणाची? सांगितलं होतं ना इथे येऊ नको म्हणून, तरी कशाला तोंडवर करून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.